एक नंबर बनलेलं बनवून खा. काय करायचं रोल कोण साईड इकडं तिकडं करायची त्याची थोडं लवकर बनव. पुढच्या कामाचंही टेन्शन यायला लागलंय मला, कारण की डबा करावा लागतोय आहोचा. लाल मिरची टाकली त्यात लाव तुमच्या ठेण्याला. हे बघा चहा पेता पेता कामात चालू झालेत माझ्या हात. नमस्कार मित्रमंडळींनो, तर लई दिवसापासून मला आवळीचे पानाचे वडे खायचे होते, पण मी मार्केटला जात नव्हते. तर आज गेले होते, तर हे पा आवळीचे पानं आणलेत. तर चला आपण आज आवळीचे पानाचे वडे खाऊया. हे बघू शकता आळूचे पानं धुवून घेतलेत माझ्या बायकोने. आणि आता धुवून घेतलंय, तर आता हे थोडस लाटून घेते मी मागून. आता जे करून आपण त्याला बेसन लावून जेव्हा राऊंड करतो ना, आता त्याच्या चपात्या बनवायला लागली ती. चपात्या बनवते का मी त्याचे. मग आता हे लाटण्याने चपात्या नाही बनायला तर काय बनायला त्याचं. हे मागचे हे दंडी असतात ना, हे तोडून घ्यावं लागतं, जे करून राऊंड आहे ना चांगलं सर्कल यायला पाहिजे म्हणून. सर्कल हा गोल करताय. आता पहा ना मी बनवते तर. नेमकं तू त्याचं काय बनवणार आहे मला तर काही कळत नाही. आवळीच्या पानाचे वडे तुम्ही जर खाल्ले असेल, तुमच्या मम्मीने बनवले असेल, तुम्हाला माहिती आहे, यांना नाही माहित. तर चला आता आपल्याला भेट. आपण घेतलंय हे काय म्हणते त्याला वाटी टाकली. रे पा बेसन घेतलं मी. अरे वा, माझं बेसन पण सांडलेलं आहे. या असं बेसन पण सांडवता येतं हिला. तुम्ही मला गडबड करू नका. हे पा बेसन घेतलंय. आज आम्ही मार्केटला गेलो होतो, म्हणून आम्हाला कामात लेट होणार आहे, म्हणून थोडं लवकर बनव. पण लवकर बनत नसते. चांगलं खायचं असेल तर चांगलं थोडंसं वेट करावं लागतंय. बहुत ही लेट हुआ है इस बार. आता का लाल मिरची पावडर, थोडीशी मीठ, नमक, चुटकी भर या जागा डाव. बापरे तिला व्हिडिओ चालू. चल, यामध्ये टाकलंय लाल मिरची पावडर, थोडस मीठ, हळद आणि कांदा मसाला. आता आपण याला चांगलं मस्त मिक्स करून घेऊया. घटवट करायचे, जास्त पाणी टाकायचं नाही. आपण याच्यामध्ये थोडस घटघट मिक्स करून घेऊ. आज माझं काम थोडस लेट होणार आहे, कारण की मला आज लई असं गडबड मध्ये आज. असंही घरी बसून काही काम होत नसते. हो, झोपायचं सुधरत नाही तर काय करावं त्याला. काय बघायला आलीस. घेऊन झोपायचं. हे बा, हे मग जास्त पातळ करायला जाऊ नका, कारण की आपल्याला त्याच्यावर लावायचंय. नाही तर मग तुम्ही सगळं गंगा नाव करून टाकता, तर चांगलं नाही दिसणार ते. हे आहे चेहऱ्याला लावून घ्यायचं. तेच लाल मिरची टाकली त्यात लाव तुमच्या चेहऱ्याला. तू या चेहऱ्याला लाव, डोळ्याच्या खाली लावते, त्याने करून डार्क सर्कल जाते. हो, ऐकताय का तुझ्या भाऊ काय म्हणतो, मला डार्क सर्कल जातील माझ्या असे. मला डार्क सर्कल दिसते मला. हे पा, हे आता मिक्स करून घेतलंय का आपण. आता दुसरी स्टेप आपली असणार आहे त्यामध्ये, की आळूच्या पानावर आहे ना चांगलं आपण त्याला लावून घेणार आहे. चांगलं लावून घेणार आहे म्हणजे हे आळूच्या पानावर लावायचं आहे. डबल मिनिंग लावते का सरळ लावते. देवा, आम्ही तर असंच लावतो पा. बदा नाहीच लावायचं. बदच लावा जरा. माझ्या बेसनचं बघून लावते मी. हे अलगच लेवलचं दिसून. अलगच लेवलचं बनवायचं लागते, कारण की खायला चांगलं लागतं ना. अलग लेवल बनवल्यावर चांगलं लागते खायला. असंच नाही लागत ना. तुम्हाला येत आहे का सांगा. मला नाही येत बाबा. मग शांत राहा. मी शेफ नाही ना. हे पा, हे असं पलीकड मी कसं ठेवलं होतं आधी, हे असं, नंतर ना परत उलट साईड इकडं तिकडं करायची त्याची. आता याला चांगलं आपण सगळ्या याला लावून घेणार. आता याला एक 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 हे अशी सगळ्या पाण्याला लावून घेणार. सगळ्या पाण्याला आता मी लावून घेणार याला. आणि याचं राऊंड मी आता कशी करते पहा. नाही राऊंड होणार नाही त्याचं. याचा राऊंड करून दाखव पहिलं. याचं राऊंड करून दाखवते पहिले. काय फक्त फोल्ड करायचं वाटतं. फोल्ड करायचंय हे असं. समजतंय, दिसतंय. रोल करायचं. हे पहा, असं रोल करायचं. रोल करून मी सगळे आता रोल करून असे घेणार आहेत हे अशी ठेवून. आमचा व्हिडिओ आता लांब बनणार आहे, आणि तुम्हाला ते व्हिडिओ पूर्ण बघायचे, स्किप करायचं नाहीये. मी रोज सांगते तुम्हाला, स्किप करता. ते काल पण मला दिसलं, परत स्किप केला होता. तुझा व्हिडिओ पाहत नाही जास्त लोक. हा, बडबड आवडत नसेल काय सांगते. मी व्हिडिओ मेहनत नाही काढत, एवढं रडू तुम्ही माझं स्किप करून टाकता. मला कसं वाटत असेल. चांगलं वाटत असेल. असं थोडी नाही यार.
एक तर मला युट्यूबने धोका दिलेला आहे पहिलाच. प्रेमामध्ये प्यार हा, धोका दिला आहे. युट्यूब येतो युट्यूब. सेम टू सेम अशीच प्रोसेस करत राहा. म्हणजे असं आता आमचा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून आता मी सगळ्याला लावून घेते, मग नंतर तुम्हाला सांगते की पुढे काय करायचं तुम्हाला म्हणून. तुम्हाला काय दिसणारच आहे, पण मला थोडं टाइम लागेल. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसून जातोय, पण मला लई मेहनत घ्यावी लागते. म्हणून म्हणते व्हिडिओ स्किप करत जाऊ नका, थोडं बघत जा. बायको हा झालंय का नाही? झालं. हे पा, हे असे रोल बनवून घ्यायच्या. रोल बनवून झालं की आपण एक कढई घेतलीये. कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय. 1-2 ग्लास पाणी टाकून घ्या. आणि तुमच्याकडे ते वरती ठेवण्यासाठी असं म्हणजे आता ते शिजायला ठेवायचे आपल्याला, तर माझ्याकडे नाहीये. म्हणजे मी जुगाड करणार त्याचं. म्हणजे त्याची भाप वरती नाही गेली पाहिजे, हा जेणेकरून लवकर ते शिजन. काय वाटतं? हा, आणि- म्हणून आता मी माझ्याकडे भांडे आहेत, तर भांड्यात मी ठेवणार आहे. कारण की जे माझ्याकडे ते नाहीये म्हणून काय हे आता use करते. बसन कस काय ते? हे बसते. हे पा, असं कसं? हे असं कसं हे बघू शकता तिने कसं हो, जुगाड हो. केलंय. जुगाड आतमध्ये हे ठेवलंय. डबा ठेवलाय. डब्यावर मी हे प्लेट ठेवून दिले, जे करून वाफेने ते छान शिजल. नवीन आता याच्यावर ही तिची नवीन टेक्निक दिसतीये मला आज. नाही, जर त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही पण हेच करा. असं नाही की तुमच्याकडे असलंच पाहिजे ते म्हणून. काही काही गोष्ट राहत पाण्यात नाही. काही पाण्यातच टाकून देतील. अरे देवा, ते करू नका, नाही मग तुमची खीर बनेल. खीर, आलूची खीर. तर आता आपण याला 10 ते 15 मिनिटं दमाच्यावर शिजू देणार आहेत. म्हणजे चांगलं, म्हणजे वाफ्याने शिजलं पाहिजे सगळं ते आतमधलं. नाही तर कच्चं राहील. असं टोचून बघत जा. टोचून? हा, बघत जा असं. हा. हा, थांबा आता. काय करायचं थांबून आता? आता हे शिजल्यानंतर ना आपल्याला त्याला मस्त असं कट करणार आहे, मग तळणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मी कशी करते, काय करते, स्टेप बाय स्टेप तुम्ही कसं करा. आता शिजूस तर थोडा वेळ थांबायला लागेल. थांबावं लागेल. हे बघू शकता फायनली आमचे हे शिजून झालेले आहे आळूचे पानं. हे बा, हे असं मस्त शिजून घेतलेले. त्याला आता आपण साईडला करून घेऊ. काय करणार आहे आता त्याला? लय गरम गरम येतो त्याला आहे ना. आपण आता मस्त बारीक बारीक आकाराचे कट करून घ्यायचे. जे आकाराचे तुम्हाला आवडतं फ्राय करायला, त्या आकाराचे कट करून घ्यायचे आपल्याला. तर मी दाखवते मी कशी कट करून घेणार आहे. मी एकत्र सगळं कट करणार आहे. आणि एकीकडे मी तेल गरम करायला पण ठेवलेलं आहे. दोन्ही हाताने काम चालूच आहेत आपले. छोटे छोटे कट करते. हा, का बरं? छोटे छोटेच करावं लागेल ना. गरम येतले बा, हाताला लय जळा लागले. खूप गरम आहे का? लाल लाल सगळं. हे अशा आकाराचे मी कट करून घेते. वडी सारखी? बडी सारखी. थोडेसे मोठेच करते कारण की लयच गरम येतो. थंड होऊ द्यायला पाहिजे ना तू. हा, पण आपल्याला थोडं काम येत ना पुढचे पण. हे असे मस्त असे लाल लाल आकाराचे असं कट करून घ्या. हे पा माझे कसे दिसतात ते वडे. चक्कर किती मस्त आली त्याची, गोल 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 राऊंड. हे पा मसाले सहित आहे. हे बघू शकता. तसं आपण आता गोल गोल त्याचे पिसे काढून घेणार आहेत. तुम्ही पण वडे करत असाल. आता जास्तीत जास्त आळूचे पानाचे वडे पावसाळ्यामध्ये, श्रावणामध्ये आणि हे खातात. आणि खूप स्वस्त आहेत ते पानं. 10 रुपयाला. 10 रुपयालाच पान आहेत. आणि अजून एक वडे खातात जे कोथमीरचे वडे. आता कोथमीर स्वस्त झालं की लोकांची कोथमीरचे वडे खायचं चालू होऊन जात. खूप प्रकारचे वडे बनवता येतात. आपण कोथमीरचे वडे पण ट्राय करणार आहेत. चला, हे वडे आता मी बनवून घेतले तेवढे. हे आधी सरळ तेल गरम झालं असं तर बरोबर माझं. हे पा गरम झाले तेल. हे आता याच्यामध्ये एक टाकून देऊ आपण. मस्त याला आपण आता एकदम कुरकुरीत फ्राय करायचंय त्याला. आणि मी काही लोकांचं बघितलंय, म्हणजे नाही का ते युपी साईडचे लोक काय करतात, ते असेच खातात. असं पण छान लागतं. असं पण खातात. हा, आणि याची भाजी पण खातात. हे असं म्हणजे बिना फ्राय करता भाजीमध्ये टाकून द्यायचं. हे जे आहेत तर तीन याची भाजी बनवणार आहे. भाजी बनवणार आहे मी. त्याला रस्सा खायचे त्यांना, तर त्यांना रस्सा बनवून देते. मला वडे खायचे होते म्हणून मी वडे बनवून घेतलेत. त्याला मस्त आपण आता कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करूया. भाकरवडी सारखं लागतंय हे, माहिती का? एकदम कडक झालं ना मस्त. भाकरवडी खाली तुम्ही कधी? मग दुकानातून खाल्लं पॅकेट 5 रुपये. हा, मग तसे भाकरवडी सारखे हे लागतं तिथं. पण याची खूप भात चालला खूप छान लागते. त्याला फ्राय व्हायला थोडा टाइम तर लागणारच आहे आपल्याला. आज खूप टाइम होऊन गेलाय म्हणून असं एकदम असं पुढच्या कामाचंही टेन्शन यायला लागलंय मला. कारण की डबा करावा लागतोय आळूचा.
हे बघा चहा पेता पेता काम चालू आहे. डबल चालू झालेत माझे आज. नाही तर माझ्या 4-5 वाजताच व्हिडिओ रेडी होतो. 8-9 पर्यंत व्हिडिओ येऊन जातो माझा. हे बघू शकता आता वरती आले, चांगले फ्राय झाले वर. ते फ्राय चांगले व्हायला पाहिजे. ते मस्त आहे पा. खूप भारी लागतं बरं का. मला खूप आवडतात. भाज्यापेक्षा मी तर बोललो मस्त लागतं. आणि खूप स्वस्त झालेत. गेल्या वेळेस मी गेले होते तर 40 रुपयाचं काहीतरी म्हणलं आले ते का. थोडे ना. हा, पण आता 10 रुपयाची जुडी दिली त्यांनी. तसं आमच्या गावाकडे शेतामध्ये आमच्या घरी पण येते, पण आता बाहेरून आणायची गरज नाही पडत. पण इथं असं आहे की आम्ही सिटीमध्ये राहायला आलो कामासाठी, तर मग सगळं विकत आणावं लागतंय. गावाकडचे तुम्ही पण असाल तर तुम्हाला माहिती असेल की घरासमोर तोडून घ्या आणि बनवून खा. हे अशी माझी रेसिपी फॉलो करा. मग तिला पण सांगा कशी लागते कशी नाही. तर हो, हे पा. आता ही जर रेसिपी तुम्ही घरी बनवसाल तर माझ्या बायकोला कमेंट कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी लागली रेसिपी. त्यामध्ये काय कमी वाटलंय का तुम्हाला, हेही मला सांगा नक्की. पण मी म्हणत नाही की मी ते एकदम परफेक्ट आहे, असंही नाही माझं म्हणणं काही. मलाही शिकायला आवडते. खाऊ खाऊ हा हो, ते एकदम कुरकुर व्हायला पाहिजे ना. ते एकदम असं आपण कसं राहिलंय की मग कसं ते होऊन जाईल. चलो आता आपण याला काढून घेऊया. कशी दिसायला एकदम ब्राउनिश मस्त दिसतंय रे. आहे की नाही. खायला विचार कर किती मजा येण्याची. फायनली आमचं झालेलं आहे. बनवून रेडी झालेलं आहे आमचं. तर आपण आता ह्याला टेस्ट करून बघणार की कसं लागतंय काय. पण लय रोज रोज मी गरम गरम टेस्ट करते. असं वाटते आज आवडूनच खाऊ घालावं करत. नाही तूच खाऊन सांग मला. मीच खाऊन सांगू. तुझी लास्टची स्टाईल मला आवडते, टेस्ट सांगायची. हा, त्याच्यामध्ये छान वाटतं थोडं. चला मी ट्राय करते पहिलं. मला तर समजू द्या मी बनवलंय तर कसं बनवलंय. गरम गरम इथले ती मस्त आले. एक नंबर बनलेले आणि एकदम कुरकुरेत. आवाज पण तुम्हाला येत असेल हे पा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ शेअर पण बघितला असेल तर लाईक करा. आणि नवीन असं चॅनल सबस्क्राईब करायला जाऊ नका. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओला.